कोल्हार भगवतीपूर येथील श्री कोल्हाळेश्वरचं मंदिर महादेव मंदिर हे एकेकाळी प्रवरेच्या कुशीत दडलेल्या प्राचीन शिवालयांपैकी एक देवस्थान आहे। त्यावरून गावाला कोल्हार असं नाव प्राप्त झाल्याची आख्यायिका आहे। पिंडीजवळील पार्वतीची मूर्ती दर श्रावणात मंदिरातील स्तंभावरील हरिहर केशव गोविंदाचे मुखवटे येथील वैशिष्ट्य दर्शवतात। कोल्हाळेश्वर महादेव मंदिर हे देखील ग्रामस्थांचं प्रमुख आराध्य दैवत आहे। या पूर्वाभिमुख मंदिराचा इतिहास अज्ञात असला तरी हे मंदिर सुमारे 350 वर्षापूर्वींचं असावं। मंदिर स्थापनेस रामायणातील आधार दिला जातो। पूर्वी येथे घनदाट जंगल होतं। प्रभू रामचंद्रासह लक्ष्मण हे सीतेसह पंचवटी नाशिककडे वनवासासाठी निघाले असताना त्यांचे या गावी मुक्कामी वास्तव्य होतं। त्यांनी पूजेकरता प्रवरा नदी पात्रात वाळूची पिंड तयार केली। प्रभू रामचंद्रांनी प्रवरा नदीला कोपर लावला आणि नदीनं डाव्या बाजूने वळण घेतलं। यावेळी नदीपात्रात जमलेल्या राक्षसांनी कल्लोळ केला। यावरून या मंदिराला कोल्हाळेश्वर असं नाव पडलं आणि त्यावरूनच गावाला कोल्हार असं नाव पडलं। ती रामेश्वराची पिंड म्हणून आजही रामायण काळाची साक्ष देते आहे। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारास लागून श्यामपुरी बाबांची समाधी आहे। मंदिराचा 1975 मध्ये जीर्णोद्धार करून पार्वतीच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि कळसाची उंची वाढवण्यात आली होती। कळसास उंची दिल्यानंतर ग्रामस्थांनी उंच इमारती बांधल्या। कळसापेक्षा उंच इमारत असू नये अशी येथील ग्रामस्थांची भावना आजही आहे। दर श्रावणात मंदिरातील लाकडी स्तंभावर हरिहर केशव गोविंद यांचे मुखवटे लावून देवास पोशाख चढवले जातात। हे दैवत श्री विष्णू आणि शंकराचा अवतार मानलं जातं। प्रत्येक सोमवारी आणि श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीस येथे भाविकांची मोठी गर्दी असते। मंदिराजवळ प्राचीन शनी मंदिर आणि दत्त मंदिरही आहे। पूर्वी हे कोल्हाळेश्वर महादेव मंदिर नदीच्या प्रवाहामध्ये होते। काळापरत्वे नदीचा प्रवाह बदलला आणि या मंदिरातील शिवपिंड स्वयंभू असल्याचं येथील जाणकार सांगतात। या मंदिरात एक मोठ्या नंदीची दगडी प्रतिकृती असून या नंदीच्या पाठीमागच्या बाजूकडून फार पूर्वी जमिनीखालून भुयार खोदलेलं होतं। हे भुयार थेट श्री भगवती देवीच्या मंदिरामागे पोहीच्या जवळ निघते। आज ते भुयार सापडत नसून ते बुजले गेले असल्याचं सांगितलं जातंय। भुयाराचे पहिले द्वार श्री महादेव मंदिराच्या पिंडीखाली आहे असंही सांगण्यात येतं। या महादेव मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो। सकाळी महाअभिषेक, सायंकाळी पालखी छबिना काढला जातो। तसेच कोल्हाळेश्वर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं प्रसादाचं वाटपही केलं जातं। त्याचप्रमाणे प्रवरा नदीवर आरती केली जाते। श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी कोल्हाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। भजनेही होतात। बरेच भाविक उपवास करतात। कोल्हाळेश्वर महादेव मंदिर हे जागृत आणि पुरातन मंदिर असून भाविकांच्या नवसाला पावणारं आहे। भगवती मातेप्रमाणेच कोल्हाळेश्वर मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान मानलं जातं। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, S9 मीडिया, कोल्हार।